नमस्कार मित्रांनो. कोकण म्हणजे निसर्गाचं वरदान. समुद्राच्या लाटा, नारळ पोफळीच्या बागा आणि ताजी मोकळी हवा. पण प्रत्येक सुंदर ठिकाणाला एक गूढ बाजू असते. काही अशा गोष्टी ज्या आपल्याला माहीत नसतात पण आपल्यावर परिणाम नक्कीच करतात. अशाच एक भयान अनुभव. आम्ही चौघे मित्र समीर, रोहित, आदित्य आणि मी अमोल कोकणात फिरायला गेलो होतो. आमची योजना 2 दिवस समुद्र किनाऱ्यावर मस्त मजा करायची आणि मग एक खास ठिकाणी जाण्याची होती. हे ठिकाण एका स्थानिकाने आम्हाला सुचवलं होतं. एक जुनं पडीक आणि काळाच्या ओघात कुठेतरी हरवलेलं घर, जे एका धबधब्याजवळ होतं, जे आता पूर्णपणे उजाड झालं होतं. या जागेबद्दल बऱ्याच मित्रांकडून ऐकलं होतं, त्यामुळे कोकणात चाललो आहोत तर त्या जागेला भेट द्यायचं पक्कं केलं होतं. जागेचं नाव आवर्जून सांगायचं टाळतोय. मुंबईहून आम्ही पहाटे कोकण एक्सप्रेस पकडली. ट्रेनमध्ये खूपच गडबड होती, कारण लोक त्यांच्या गावी चालले होते. आम्ही सगळे मित्र एकत्र बसलो होतो. माझं लक्ष ट्रेनच्या खिडकीबाहेर होतं. खिडकीबाहेरचा नजारा बदलत होता. काही तासानंतर शहराचा गडबडाट मागे पडून हिरव्या डोंगररांगा, खोल दऱ्या आणि छोट्या गावांची दृश्य आमच्या डोळ्यासमोर येऊ लागली. सुमारे 8 तासांच्या प्रवासानंतर आम्ही एका छोट्या स्टेशनवर उतरलो. ही जागा फारशी प्रसिद्ध नव्हती. शहराच्या गजबजाटापासून दूर एका लहानशा गावात वसलेली स्थानिक लोक फारसे पर्यटकांना सरावलेले नव्हते. त्यामुळे आम्ही जेव्हा स्टेशनवरून उतरून बाहेर आलो तेव्हा ती लोकं आम्हाला थोड्या आश्चर्याने पाहत होती. आम्ही गावाच्या दिशेने निघालो. सांगितल्याप्रमाणे 15 ते 20 मिनिटांनी पायपीट करावी लागणार होती. साधी मातीची घरं, गल्ल्यांमध्ये खेळणारी लहान मुलं आणि बाजूला हिरवीगार शेती दिसत होती. गावच्या मधोमध एक जुनाट हॉटेल होतं, जिथे आम्ही थांबायचं ठरवलं होतं. गावचा परिसर असल्यामुळे हॉटेल फार मोठं नव्हतं, पण जुनं आणि भारदस्त होतं. बाहेर लाकडी फळीवर शांतिगृह असं लिहिलं होतं. आत जाताच जुन्या लाकडी फर्निचरवरचा वास आला. रिसेप्शनवर एक म्हातारे आजोबा होते. त्यांनी आमच्याकडे एकटक पाहिलं आणि म्हणाले, "किती दिवस थांबणार आहात?" 3-4 दिवस, मी उत्तर दिलं. "कुठे जाण्याचा विचार आहे?" आम्ही हसून सांगितलं, "2 दिवस समुद्रकिनारी मजा करणार आणि हो, ते धबधब्याजवळचं घर बघायलाही जायचं आहे." ते हे ऐकताच अचानक थोडे गंभीर झाले. काही सेकंद ते शांत राहिले आणि मग थोड्या खोल आवाजात म्हणाले, "रात्रीच्या वेळी तिकडे जाऊ नका. लवकर परत या." आम्ही त्यांच्या बोलण्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. आम्ही खोलीत सामान ठेवलं आणि गाव फिरायला बाहेर पडलो. दुपारी आम्ही एका छोट्या टपरीवर चहा घेत होतो. बाजूलाच काही गावकरी गप्पा मारत होते. आम्हाला पाहून त्यातील एकजण पुढे आला आणि म्हणाला, "तुम्ही या गावातले दिसत नाही. पर्यटक दिसताय. कुठे फिरायला जाणार?" आम्ही आमच्या प्लॅनबद्दल सांगितलं, खास करून त्या पडक्या घराबद्दल. त्यांचं चेहऱ्यावरचं हसू एकदम गायब झालं. तो आमच्याकडे काळजीने पाहू लागला आणि मग हळू आवाजात म्हणाला, "तिथे जाऊ नका. पूर्वी ते घर एका मोठ्या जमीनदाराचं होतं, पण काहीतरी विचित्र घडलं आणि संपूर्ण कुटुंब एका रात्रीत गायब झालं. कोण म्हणतं ते घर सोडून निघून गेले, तर काही जण म्हणतात ते तिथेच राहतात, पण दिसत नाही." आम्ही हसून त्यांचं ऐकून घेतलं, पण त्याला फारसं गंभीरपणे घेतलं नाही. अशा गोष्टी गावकरी पर्यटकांना घाबरवण्यासाठी सांगत असतील असं आम्हाला वाटलं. संध्याकाळी आम्ही समुद्रकिनारी गेलो. बराच वेळ तिथे बसलो. तिथे असलेल्या एका मोठ्या खडकावर आम्ही बसलो होतो. लाटा आमच्या पायांना स्पर्श करत होत्या. शांत नीरव संध्याकाळ होती ती. सूर्य हळूहळू पाण्यात मावळत होता, पण आमच्या मनात फक्त उद्याच्या प्रवासाचं चित्र होतं. संध्याकाळी आम्ही हॉटेल रूमवर आलो आणि जेवण करून लवकर झोपून गेलो. सकाळी उठून आम्ही थोडं नाश्ता केला आणि प्रवासाला निघालो. गावच्या बाहेर एक पायवाट होती.
जी जंगलाच्या दिशेने जात होती. ती वाट आम्हाला धबधब्याजवळच्या त्या जुन्या घराकडे नेणार होती. तशी आम्ही आधीच विचारपूस करून ठेवली होती. आम्ही चालायला सुरुवात केली. आजूबाजूला घनदाट झाडं होती. वातावरण खूप गूढ वाटत होतं. मध्येच पक्ष्यांचा आवाज यायचा तर कधी एकदम शांतता पसरायची. अचानक समीर थांबला. काहीतरी विचित्र वाटतंय, तो म्हणाला. काय झालं समीर? मी विचारलं. काही नाही, फक्त वाटतंय की कोणीतरी आहे आसपास, नजर रोखून बसलंय असं वाटतंय. मी आजूबाजूला पाहिलं पण कोणीच नव्हतं. विचार केला की अनोळखी जागी आलो आहोत म्हणून समीरला भास होत असेल. आम्ही परत चालू लागलो. जवळपास पाऊण तास चालल्यानंतर अखेर आम्ही त्या घरापाशी पोहोचलो. घर खरोखरच जुनं आणि उजाड होतं. छप्पर अर्ध कोसळलं होतं, दरवाजे सडले होते आणि भिंतीवर शेवाळ वाढलेलं होतं. घरच्या पुढच्या अंगणात एक कोरडी विहीर होती. विहिरीत बघूया का? आदित्यने विचारलं. आम्ही हळूहळू विहिरीकडे गेलो. आत डोकावून पाहिलं. विहीर तशी बरीच खोल होती, त्यामुळे विहिरीचा तळ दिसत नव्हता. थोडा होता तो फक्त गडद अंधार. तिथून पुढे जाऊन आम्ही घरात पाऊल ठेवलं. आत एक विचित्र गारवा जाणवला. घरात जुन्या वस्तू अस्ताव्यस्त पडल्या होत्या. फाटक्या चटया, मोडकळीस आलेली खुर्ची आणि एक मोठं धुळीनं माखलेला आरशाचा तुकडा. समीरने खाली पडलेली एक वस्तू उचलली. तेवढ्यात रोहितने अचानक जोरात किंकाळी फोडली. आम्ही सगळे दचकून त्याच्याकडे बघितलं. तो इशारा करत भिंतीकडे बोट दाखवू लागला. तिथे कोरलेल्या आकृत्या दिसत होत्या. खूपच विभत्स, भयानक आणि किलासवाण्या. अर्धवट चिरलेले चेहरे, फक्त खोबण्या असलेले डोळे आणि शरीर जनावराचं. अशी इतकी भयानक चित्र त्यांनी कधीच कुठेही पाहिली नव्हती. आम्ही एकमेकांकडे बघितलं. तितक्यात माझं लक्ष समीरच्या हातावर गेलं. काही वेळापूर्वी त्याने उचललेली ही वस्तू एक अर्धवट तुटलेली मानवी कवटी होती. मी जोरात ओरडलो, समीर, हातातली वस्तू खाली टाक. त्याने माझं ऐकून हात झटकला आणि ती कवटी खाली पडून अंधारात घरंगळत गेली. आणि घरात गळत जाताना ती अचानक थांबली, जणू कोणी हातात धरली. त्याचं सोबत गुरगुरण्याचा आवाज येऊ लागला. एव्हाना आम्हाला कळून चुकले होते की गावकरी जे सांगत होते त्यात तथ्य होतं. आता मात्र आम्ही घराच्या बाहेर पळालो. अंगण ओलांडून आम्ही झपाट्याने जंगलात शिरलो. मागून अजूनही तो गुरगुरण्याचा आवाज ऐकू येत होता. आम्ही घाबरून परत गावाकडे निघालो. आम्ही तिथून दूर जात असताना मी मागे वळून पाहिलं तेव्हा ते घर तसंच उभं होतं, शांत, काळवंडलेलं आणि काहीतरी आत लपवून ठेवल्यासारखं. गावात परतल्यानंतर आम्ही सगळे थोडे गप्प होतो. सकाळी मोठ्या उत्साहाने निघालेलो आम्ही आता जरा गोंधळलेलो आणि अस्वस्थ झालो होतो. त्या जुन्या घरात जे काही पाहिलं ऐकलं त्याने मनात एक प्रकारची भीती रुजली होती. हॉटेलमध्ये परत आल्यावर समीर मात्र अगदी नॉर्मल होता. ती असे दाखवू लागला की त्याला कसलंच गांभीर्य नाही. तो बोलला, आपण फक्त काही जुन्या कोरीव खुणा आणि आवाज ऐकले. त्यात काही विशेष नाही. कदाचित फक्त भीतीमुळे आपल्याला तसं वाटलं असावं. त्यावर मी त्याला म्हणालो, समीर, आपण सगळ्यांनी त्या भिंतीवर कोरलेल्या आकृत्या पाहिल्या आणि ते गुरगुरण्याचं स्पष्ट ऐकलं. तरीही तू असे कसे बोलू शकतोस? आमचं बोलणं सुरू असताना आदित्य मात्र गप्प बसला होता. आम्ही विचारलं, तू एवढा शांत का? त्याने हळूच उत्तर दिलं, जेव्हा आपण त्या घरातून बाहेर निघत होतो तेव्हा मला वाटलं कोणीतरी माझ्या खांद्याला स्पर्श केला. त्याच्या या एका वाक्यानं सगळ्यांना गार केलं. एकमेकांकडे न बघताच आम्ही रात्रीच्या जेवणासाठी खाली गेलो. जेवण झाल्यावर आम्ही आमच्या खोलीत गेलो. बाहेर जोराचा पाऊस पडत होता. विजा चमकत होत्या आणि तितक्यात अचानक लाईट गेली. अरे यार, इथे गावात जरा पाऊस पडला की लाईट जाते वाटते, रोहित वैतागून म्हणाला. मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात आम्ही थोडा वेळ गप्पा मारत बसलो.
पण काही वेळातच समीर अस्वस्थ वाटायला लागला. कुणीतरी बाहेर आहे, तो पुटपुटला. याआधीही जंगलातून जाताना त्याला आधी अशीच काहीशी जाणीव झाली होती. म्हणून त्याचं बोलणं आम्ही गांभीर्याने घेतले. आम्ही एकूण थोडे सावध झालो. मी खिडकीजवळ जाऊन बाहेर पाहिलं. बाहेर पाऊस आणि वारा घोंगाळत होता. झाड जोरात हेलकावे घेत होती. पण त्यामध्ये मला एक अस्पष्ट सावली दिसली. ती हालचाल करत नव्हती. पण तरीही तिथं काही तरी असल्याचं वाटत होतं. तेवढ्यात वीज चमकली आणि त्या प्रकाशात मला स्पष्ट दिसलं कोणीतरी तिथे उभं आहे. मी घाबरून जोरात मागे पडलो. तिथे कोणीतरी आहे. आता सगळ्यांची भीतीने गाळण उडाली. आम्ही गप्प बसून राहिलो. कारण कदाचित त्या घरातलं ते जे काही होतं आता ते आमच्या मागावर आलं होतं. काय करावं हे कळत नव्हतं. सकाळी उठून गावकऱ्यांची मदत घ्यायचे ठरवले. कारण आम्हाला या गोष्टीचा मोक्ष इथेच लावायचा होता आणि ते जे काही होतं ते आम्हाला आमच्यासोबत घरापर्यंत न्यायचं नव्हतं. सकाळी उठल्यावर आम्ही गावात विचारपूस केली. काही गावकऱ्यांनी जवळच्या देवळात जाऊन पुजाऱ्याला भेटण्याचा सल्ला दिला. ते पुजारी गावातले सर्वात वयोवृद्ध होते आणि त्यांनी त्या गावातली अनेक रहस्ये पाहिली होती. आम्ही त्यांना जाऊन भेटलो. त्यांनी आमच्यासोबत घडलेले सगळे प्रसंग अगदी शांतपणे ऐकले आणि मग डोळे मिटून काही मिनिट ध्यान लावून बसले. आम्ही सगळे खूप आशेने त्यांच्याकडे पाहत होतो. काही वेळाने त्यांनी डोळे उघडले आणि ते म्हणाले, तुम्ही त्या घरात गेलात ते चुकलंच तुमचं. पूर्वी तिथे एक मोठा जमीनदार राहत होता. त्याच्या घरात अनेक अघोरी विधी होत असत. जास्त पैसा दौलत यावी म्हणून तो अघोरी विधी करायचा. मीच नाही तर गावकऱ्यांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला होता की अशा वाईट शक्तीच्या आहारी जाऊ नकोस, कारण तिथून परतणं शक्य नसतं. पण त्यानं कोणाचंच ऐकलं नाही. त्या घरात राहणाऱ्या लोकांनी एका मानवीय शक्तीशी करार केला होता. पण अशा शक्तींना जर संतुष्ट केलं नाही तर त्या आपल्यावर उलटतात. तेच झालं. त्यांच्याकडून एक चूक झाली आणि संपूर्ण कुटुंब एका रात्री बेपत्ता झालं. गावातलं कोणीही तिथे जात नाही. पण तुम्ही गेलात आणि त्या वाईट शक्तीला जागृत केलं. ती तुमच्या मागावर आहे. आता तुमच्यापैकी एकाला तरी घेऊन जाईल. ती त्यानं बोलणं ऐकून आम्ही स्तब्ध झालो. आता मात्र परिस्थिती गंभीर वाटू लागली. आम्ही काय करू शकतो? समीरने धीर एकवटत विचारलं. त्यांनी सांगितलं, त्याचं उत्तर तिथेच आहे. त्या घरात पुन्हा जाऊन तुम्हाला माफी मागावी लागेल त्या शक्तीची, तरच तुमची यातून सुटका होईल. पण तुम्ही जर त्या शक्तीपासून दूर पळत राहिलात, हे गाव जरी सोडून गेलात, तर मात्र तुमचं काही खरं नाही. अशा शक्तींना वेळेचं आणि जागेचं बंधन नसतं. त्यांचं असं बोलणं ऐकून माझ्या हृदयाची धडधड वाढली. बरं झालं आम्ही हे गाव सोडून गेलो नाहीतर अभद्र घडलं असतं. आता त्या घरात पुन्हा जावं लागणार होतं. पण आमच्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता. संध्याकाळ होत आली होती आणि आम्ही पुन्हा त्या घराकडे निघालो. आजूबाजूचं वातावरण आधीपेक्षा जास्त भयानक वाटत होतं. पाऊस थांबला होता, पण हवेत एक विचित्र थंडावा होता, जो त्रास देणारा होता. घरासमोर पोहोचताच आम्हाला जाणवलं की काहीतरी वेगळं आहे. घर जणू आमच्याच येण्याची वाट पाहत होतं. यात गेल्यावर माझं लक्ष त्या भिंतीवर कोरलेल्या भयानक आकृत्याकडे गेलं. त्या आकृत्या आता जास्त स्पष्ट आणि गडद झाल्या होत्या. आम्ही सगळ्यांनी हात जोडले आणि माफी मागितली. या जागेत पुन्हा कधीच येणार नाही याची शाश्वती दिली. तिथून बाहेर पडलो आणि गावात आलो. त्या रात्री आम्हाला शांत झोप लागली. दुसऱ्या दिवशी पहाटे गाव सोडलं. आम्ही मात्र ठरवलं होतं, पुन्हा कधीही त्या जागेकडे परतायचं नाही. पण आजही ते घर तसंच उभं आहे, निश्चल, गूढ आणि भयान.
मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली तर ते कमेंट करून मला नक्की सांगा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.